कारण की मला असं वाटतं क्रेडिट आपल्याला काय द्यायला लागते, कारण की आपल्याला माल विकायचा असतो, लोकांना घेण्यापेक्षा आपल्याला विकायचा जास्ती असतो, बरोबर. तर मला असं वाटतं की तुम्ही थोडेसे इनोव्हेशन्स करा की ज्याच्याने तुम्हाला क्रेडिट नाही द्यायला लागणार, लोकांना त्याची गरज जास्ती लागेल. जेव्हा तुम्ही क्रेडिटची गोष्ट बंद कराल ना तुमच्या बिझनेसमध्ये, तरच तुम्ही तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊ शकता. असं काहीतरी मॉडेल तयार करा ज्याच्याने त्यांना तुमचं प्रोडक्ट नेहमीच त्यांच्या स्टोअरवरती नाही, त्यांच्या जे काय गोष्टी असतील त्याच्यावरती ठेवण्याकरता त्यांना गरज असेल. पण मॅनेजमेंट असं नाही की फक्त माझ्याकडे पैसे येत राहावं असं नाही, त्या पैशांना आपले यूज करता पण आलं पाहिजे. आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला नाही ना, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती झालं तर डिफरंट माध्यमातून झालं. कारण की इनोव्हेशन इज अ नेसेसरी. तुम्ही असं बोला की आज मी 50 लाखाचा टर्नओव्हर करतोय, तुम्हाला 50 करोडपर्यंत कसं न्यायचं तर हा बिझनेस नक्की जाणार नाहीये. आपलं इनोव्हेशन करायला लागतील त्याच्यात. येस. सो इन द मीन वाईल ऑडियन्सचे क्वेश्चन्स सुरू होतील, बट तोपर्यंत एक सर मलाच एक पर्सनल क्वेश्चन होता की बेसिकली रतन टाटा सरांबद्दल सगळ्यांना खूप क्युरियोसिटी आहे, खूप उत्सुकता असते. तर त्यांच्यासोबत काम करायला काय फिलिंग आहे, त्याच्यानंतर सर काय उद्देशाने आपल्याला जोडलेले आहेत आणि तुम्ही कॉमन तुमचं विजन काय एक जस्ट शेअर करू शकता? कॉमन विजन म्हणजे हेच आहे की आता आपल्या सगळ्यांनाच मेडिसिन जे असेल ना ते हेल्थकेअर आहे ते आपल्याला अफोर्डेबल लोकांकरता बनवायचं आहे. ओके, इट इज ॲज आय मेन्शन दॅट मेडिसिन्स आर नॉट द लक्झरियस एक्सपेन्स, इट इज अ बेसिक नेसेसिटी. म्हणजे आता आपण सगळे इथे आहोत, आपले आई वडील असतील तर आजोबा आजी असतील, सगळ्यांच्या घरी मेडिसिन्स हे नेसेसिटी गोष्ट आहे, म्हणजे आपण ती स्किप नाही करू शकत. पण आजकाल काय होत होतं, खूप मतलब सिनियर सिटीजन्स ते महाग असल्यामुळे मेडिसिनचे डोस कमी घेत होते. तर रतन टाटा सरांकडनं म्हणजे डेफिनेटली नवीन सगळ्या डिफरंट काइंड ऑफ नीड्समध्ये एक इनोव्हेशन तर आहे, यूथबद्दल जे त्यांचे विचार आहेत तर दॅट इज अमेझिंग अँड ग्रेट. सो त्यांचं पण एकच मिशन आहे की हेल्थकेअर हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत अफोर्डेबल बनवली पाहिजे, त्या हिशोबानेच आपण काम करतोय. येस. आणि बरेचसे यंग ऑन्टरप्रेनर्स आहे आणि आम्ही डील करत असतो आमच्या ट्रेनिंग ऑर्गनायझेशनमध्ये. बरेचसे यंग ऑन्टरप्रेनर्स त्यांना अर्ली एजमध्ये पॅशन भेटत नाही, त्यांना कशात पॅशन आहे किंवा त्यांना कशात बिझनेस सुरू करायचा याच्यावरती आयडिया नसते. तर तो कसं आयडेंटिफाय करायचा की दिस इज द हा माझा फ्युचर गोल आहे. जसं तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट आयडेंटिफाय केला आहे, तो कसा अर्ली एजमध्ये तुम्ही आयडेंटिफाय केला? आय थिंक मी जसं म्हणालो की पॅशन हे आपण शोधून मिळत नसतं, हे आपल्याला ग्राउंडवरती म्हणजे वॉट आय टोल्ड दॅट पॅशन इज ऑल अबाउट द प्रॉब्लेम वॉट यू सी फॉर द कन्झ्युमर्स, इट्स नॉट वॉट यू वॉन्ट टू सेल. ओके, तुम्ही मार्केटमध्ये जा, देर विल बी डिफरंट काइंड ऑफ प्रॉब्लेम्स वॉट पीपल आर फेसिंग ऑन ग्राउंड. You have to see that problems, and if you get a click that in the pharma industry I have joined the dots between the decade old pharma industry, the traditional industry मध्ये. So if you find any kind of gaps between there is a huge problem, so you can fix that up. On that basis only your business will definitely grow. It's not just that you wanted to grow your business, you want to start a business for sake of it, so it will be a traditional business, but you have to scale it if you want to rapidly expand it, so it will be a sustainable and exponential growth what you have to focus. So that will be coming from the consumers feedback what I believe on. राईट. आणि जो नेक्स्ट क्वेश्चन होता, बेसिकली यंग ऑन्टरप्रेनर्स असं फील करतात की जो प्रॅक्टिकल जो इश्यू आहे की हू विल बिलीव्ह मी किंवा माझ्याला कोण फंडिंग करेल, माझ्या आयडियाला कोण सपोर्ट करेल, फॅमिली सपोर्ट कसा मिळवायचा. सो हे जे ऑब्स्टिकल्स ते प्रॅक्टिकली फेस करतात, तर हाऊ दे शूड बेसिकली फेस कसे करायचे किंवा ते ऑब्स्टिकल ओव्हरकम कसे करायचे? पहिली गोष्ट म्हणजे फंडिंग करता बिझनेस चालू नका करू, फंडिंगच्या बेसिसवरती बिझनेस नका चालू करू. आय ऑलवेज बिलीव्ह दॅट बिझनेस शुड बी प्रॉफिटेबल फ्रॉम द डे वन. जर का तुम्ही प्रॉफिटवरती फोकस केला, नॉट जस्ट अ कॅश बर्निंग, बिकॉज जनिक आधार जे आपण करतोय म्हणजे आय वॉज नॉट डिपेंडेंट, आय एम नॉट डिपेंडेंट ऑन एनी काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट टिल डेट. इट्स अ प्रॉफिटेबल वेंचर बिकॉज इफ यू सी एनी काइंड ऑफ स्टार्टअप्स दे आर burning the cash on month-to-month basis, and eventually the founders are been with very less kind of equity at the end of the day. I believe that to expand more, funding घेण्याकरता बिझनेस चालू नका करू. म्हणजे जेव्हा बिझनेस चालू करतो आपण डायरेक्टली व्हेंचर कॅपिटलिस्टला डायरेक्ट मेल करतो, नाही तर एंजल इन्व्हेस्टर्सला की आय वॉन्ट फंडिंग. सो त्या बेसिस करता ते सुरुवातीपासून करू, पहिलं मॉडेल बिल्डअप करा. आता मी फंड करतो कितीतरी स्टार्टअप्समध्ये, पण मी अशा फंड नाही करत की ज्यांचं फक्त आयडियाज आहे फक्त कंपनीमध्ये, बिकॉज नो वन विल फंड यू फॉर युअर आयडिया. आता मी फंड करतो इफ एनी वन हॅव बिल्ड द फर्स्ट 100 कन्झ्युमर्स अँड युअर व्हेंचर इज सक्सेसिंग अहेड,
आय फंड दॅट स्टार्टअप्स काइंड ऑफ थिंग. सो आय बिलीव्ह दॅट यू डू ग्राउंड रिसर्च, ग्राउंड प्रेझन्स. तुमचा एक्सपॅन्शन जर का 100 कस्टमर्स आर सॅटिस्फाईड, डेफिनेटली यू कॅन स्केल दॅट टू अराउंड वी कॅन से maybe 10,000 or 1 crore as well. So that should be one of the prima kind of phase what I believe on. करेक्ट. सो बेसिकली एक प्रॉफिटेबल बिझनेस असला पाहिजे, त्याचं साऊंड असला पाहिजे, इट शुड, आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टर्स विल फॉलो यू. Definitely. राईट. ओके. ऑडियन्समध्ये अजून कोणाला क्वेश्चन असेल तर प्लीज माईकवरती या. चांडक सर हॅज अ क्वेश्चन. नाही, रिअली ग्रेट. तुमचं या सगळ्या अचिव्हमेंट बघून खूप चांगलं वाटतं आहे की आणि एवढ्या कमी वयात तुम्ही सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत आता. आणि तुम्ही अगदी फंडिंगसुद्धा मिळवलं आणि बाकीच्या बऱ्याच काही गोष्टी, आता तुमचे बरेच प्लॅन्स आहेत. तर यंग एंटरप्रेन्युअर्स जे आता सगळे आपल्यासमोर बसलेले आणि वी आर डीलिंग विथ देम ओनली सिन्स लास्ट 37 years. तर एक जसं रामने सांगितलं की एक मेन अडचण घरातून बी येते. त्या गोष्टीवर थोडंसं जरा घरच्यांना जरी बिझनेस प्लॅन समजून सांगितलं ना, ते नाही समजत. त्यानंतर काहीतरी जॉब कर, काही हे कर. तर ही मानसिकता म्हणजे नवीन उद्योजकांच्या बाबतीत मी खूप बघितलेलं आहे की दे हॅव सम आयडिया, दे हॅव ड्रीम्स, दे रिली वॉन्ट टू डू समथिंग, पण घरातून एवढं प्रचंड अडचण असते की ते, आणि मग त्यांना थोडंफार अपयश तर कधीतरी येतच असतं. मग त्यांना परत ते टोचणी ऐकायला मिळतात, तरी मी तुला सांगत होतो, अशा काही गोष्टी ऐकायला मिळतात. अशा वेळेला त्यांनी कसं म्हणजे स्वतःची मानसिक स्थिती कशी बॅलन्स करावी की ज्यामुळे तो अचिव्हमेंट बी करेल आणि ह्या गोष्टीलाही तो पुढे जाईल. पहिली गोष्ट म्हणजे एक गमतीचा भाग ह्याच्यात मी सांगतो की जेव्हा मी जर्नी सुरू केलं 16व्या वर्षी, तेव्हा माझ्या घरच्या, माझं जस्ट मला वाटते 10th झालेलं माझं, आणि तेव्हा मी माझ्यासमोर हा इन्सिडन्स आलेला आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मला माहिती होतं की आता मला करायचं काही लोकांपर्यंत ॲफोर्डेबल मेडिसिन्स पोहोचवायचं आहे, पण माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट नव्हती, काहीच नव्हतं त्यावेळेला. फक्त एक विचार होता, एक विजन होतं की आय वॉन्टेड टू रीच आउट 130 crore ऑफ द इंडियन पीपल टू प्रोव्हाइड दी ॲफोर्डेबल हेल्थ केअर. सो तेव्हा मी घरच्यांना जर का सांगायला गेलो असतो की मला हे चालू करायचं, त्यांनी मला पहिली गोष्ट सांगितली असती की पहिलं यू कम्प्लीट अ डिग्री अँड आफ्टर दॅट यू स्टार्ट द व्हेंचर. बट तेव्हापासून माझा एक विचार होता की अपॉर्च्युनिटीज जे असतात ते कधी कोणाकरता थांबत नसतात. जर का आज आपल्या समोर एक अपॉर्च्युनिटी, जर का मी विचार केला की मग 4-5 वर्षानंतर मी थांबेन आणि परत ते चालू करेन, तर ती वेळ परत नाही येणार. बिकॉज एक जो लाईफमध्ये टर्निंग पॉईंट असतो ना, ते एक चेंजिंग पॉईंट असतो. अँड दॅट चेंजिंग पॉईंट इज नॉट जस्ट फॉर युअर सेल्फ बट विथ यू बिलियन्स ऑफ पीपल. म्हणजे आज जनरिक आदर्श जरी आपण घेतलं, सो वी हॅव क्रिएटेड अराउंड 10,000 डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट. त्याच्यानंतर फ्रँचायसीजच्या माध्यमातून 1500पेक्षा जास्ती ऑन्टरप्रेनर्स क्रिएट केले आणि करोडो लोकांना मेडिसिनचा डेली बेसिसवर लाभ मिळतो. हे सगळं का झालं? कारण की आपण एक विचार केला. सांगितलंच नाही की मी असा विचार करतोय, असं करतोय. मी तेव्हा फिरायचो, 1-2 महिना मी फिरलो, लोकांमध्ये गेलो. त्याच्यानंतर मी मेडिकल स्टोर्सवाल्यांना विचारलं की मी तुमच्याबरोबर ॲग्रिगेट करतो, मी तुम्हाला असं करीन तसं करीन. खूप मेडिकल स्टोरवाल्यांनी तेव्हा तर डेफिनेटली नेग्लेक्ट केलं, इंटरेस्ट नाही घेतला. माझं जेव्हा फर्स्ट मेडिकल स्टोर माझं कन्व्हिन्स झालं, त्याच्यानंतर माझी ॲग्रीमेंट सायन्सेसचे माझं इनॉग्रेशनचा डे होता ना, त्याच्या 1 दिवस आधी मी माझ्या घरच्यांना जाऊन सांगितलं की मी असं चालू करायचं आहे आणि उद्या माझं इनॉग्रेशन आहे पहिल्या स्टोरचं, पहिल्या फ्रँचायसीचं. तेव्हा ते एकदम सरप्राईज झाले आणि मी बोललो की आता तर मी काय करू पण नाही शकत कारण की उद्या इनॉग्रेशन आहे. मी त्यांना एक गोष्ट समजवली, कारण की आपण पॅरेंट्सला पण, म्हणजे आपले सगळे आपण इथे बसलो, पॅरेंट्सला कधीच असं नाही वाटणार की माझा मुलगा ग्रो नाही झाला पाहिजे, त्यांना पण वाटत असतं. पण त्यांचं कसं असतं की आपल्या फ्युचरला घेऊन ते खूप जास्त सेक्युअर असले पाहिजे, त्याच्यामुळे ते आपल्या चांगल्याकरता विचार करत असतात. पण आय बिलीव्ह ऑन दॅट आपण जर का त्यांना कॉन्फिडन्स दिला की वॉट आय एम स्टार्टिंग, इफ इट नॉट सक्सेस इन जस्ट 3 months or 6 months, बिकॉज आपण सगळे इथे यूथ आहोत, आपल्याला माहिती आहे आपण 6 महिने तर आपले तसेच आपण वेस्ट करतो. काय काय गोष्टींमध्ये करतो तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, ती गोष्ट सांगायची गरज नाही. पण जर का ते 6 महिने आपण जर का चांगल्या गोष्टींमध्ये युटिलाइज केलं आणि त्याच्यामधून आपल्याला जर का चांगला रिझल्ट आला तर आपलं लाईफ चेंज होणार आणि पॅरेंट्सला पण ते आवडतं. तर मी त्यांना ही गोष्ट सांगितली की हा प्रॉब्लेम फार्मा इंडस्ट्रीमध्ये आज लोकांना फेस होतोय, ज्याच्यामुळे एवढे लोकांचं डेली बेसिसवरती मेडिसिन्समुळे डेथ होत असेल, नाहीतर इफेक्ट होत असेल. जर का हे सक्सेस झालं, खूप लोकांना याचा बेनिफिट मिळणार. तेव्हा मी सांगितलं की जर का 6 महिने नाही झालं चांगलं, तर जे तुम्ही बोलाल ते तर मी करायला तयारच आहे, पण ट्राय तर करून बघूया आपण. म्हणजे एजमध्ये कधीच काय बॅरियर नसतो, तो ती चालू झाला आणि मग त्याच्यानंतर ग्रोथ, सक्सेस जर्नी, मग तिकडनं इट्स ऑल अबाउट. हॅलो सर, मी अतुल कुलकर्णी आहे, KK पॉलिटेक्निकल स्टुडंट आहे मी. तर माझा इश्यू हा आहे सर की
मी जेव्हा ॲक्च्युली फोनवर बोलतो किंवा कॉन्टॅक्ट करतो लोकांशी तर लोक ट्रस्ट करू शकतात, बट मी जेव्हा ॲक्च्युली बाहेरला भेटतो तर ते हा ट्रस्ट नाही दाखवत की म्हणजे मी 17 वर्ष, तू 17 वर्षाचा होता, आम्ही तुझ्यावरती इतका ट्रस्ट का करू. त्यांना पहिले विजन दाखवा. त्यांना बोला की मी 17 वर्षाचा आहे ना, तर माझं लाईफ किती मोठं आहे, माझ्याकडे ग्रोथची अपॉर्च्युनिटी किती मोठी आहे, माझ्याकडे हा विचार आत्ता आहे. जर का तुम्ही आत्ता अर्ली स्टेजमध्ये माझ्याबरोबर जर का जॉईन कराल तर तुम्हाला मी कुठपर्यंत नेईन डेफिनेटली. बिकॉज मी एक सांगतो की जर का कोणी 50 एजमध्ये चालू केलं सो तो स्पॅन खूप कमी मिळतो. जर का कोणी टीन एजमध्ये चालू केलं ना, तो स्पॅन इज व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही अदानींना घ्या. जर का आता आपण बघू की अदानी इज सेकंड रिचेस्ट पर्सन ऑफ द वर्ल्ड. ही हॅव ऑल्सो स्टार्टेड ॲट माय सेम एज ऑफ 16. ओके, so that is the reason today at the age of 60s he is become as second richest person of the world because he have started early. So I think your age shouldn't be your negative point. I think it should be a positive point for convincing your parents, consumers, your partners, every one of them. Because मी एकच गोष्ट सांगतो की एज ते तुम्ही बॅरियर नका बनवू कधी. डोंट लेट एज कम बिटवीन इनोव्हेटिव्ह आयडियाच्या मध्ये कधी नका येऊन देऊ. बी कॉन्फिडेंट, टेल देम दॅट आय हॅव माय पॅशन. आणि एज कधी पण या गोष्टींच्या मध्ये नाहीत. आणि आता आपल्याकडे फक्त एक नाही, अशी असंख्य वर्ल्डचे एक्झाम्पल आहेत की ज्यांनी काहीतरी घडवून दाखवलेलं आहे. तर सुरुवात कुठं ना कुठं तरी करायला लागते. सो आय बिलीव्ह दॅट से विथ कॉन्फिडन्स दॅट थिंग्स टू दी युअर एनी वन ऑफ दॅम. येस, थँक्यू सर. सर मी सांगोल्याहून आलो आहे. ॲक्च्युली मी 19व्या वर्षी बिझनेस सुरू केला होता, ॲग्री बिझनेस. आता माझं 41 रनिंग आहे. तर कमी वयामध्ये बिझनेस सुरू केल्यानंतर जो काय अनुभव आणि जे काय धाडस असेल ते म्हणजे मी ती जाणवलं आहे. आता तुमचं जे ऐकलं आम्ही इतक्या उशीर, मी पहिल्यांदाच अशी मिटिंग अटेंड करतो आहे. फक्त मला एक प्रश्न पडला की माझी आई गेली 15-20 वर्ष झालं मेडिसिन सुरू आहे. मला कमीत कमी 5,000 रुपयाचं मेडिसिन लागतं. मी रेग्युलर मेडिकलमधनं घेतो, पण जेनरिक मेडिकल म्हटलं का माझ्या मनात एक येतं की किंमत कमी आहे आणि त्यामध्ये कंटेंट्स काय कमी असतील किंवा काय फरक पडेल का, असं धाडस सध्या कस्टमर्स होत नाही. त्याबद्दल थोडं मार्गदर्शन झालं तर बरं होईल सर. जरूर. पहिली गोष्ट तर आता जेनरिक मेडिसिन्स मतलब आज आपण कुलाव्यासारख्या हायटेक हाय क्लास सोसायटीमध्ये पण आपले स्टोअर्स तेवढेच चांगले काम करतात जेवढे बिहारच्या छोट्याशा गावामध्ये. कारण की कुलाव्यासारख्या एरियामध्ये लोकांना एज्युकेशन आहे की जेनरिक मेडिसिन जे असतात, इंडिया आपल्या सगळ्यांना माहिती करतं. असं मला जस्ट यांनी सांगितलं की ते काही फार्मसीचे स्टुडंट्स पण आलेले आहेत. आपण रिसेंटली वर्ल्डचं सगळ्यात मोठं फार्मसीचं गॅदरिंग केलं पुण्यामध्ये. 10,000 फार्मसीचे स्टुडंट तिथे प्रेझेंट होते. आज जे मिथ, एक कन्फ्युजनचे खूप लोकांच्या मनामध्ये काही MNC कंपनीने टाकलेलं आहे की मेडिसिन जे असतात ते जेनरिक वेगळे असतात आणि ब्रँडेड वेगळे असतात. ठीक आहे, पण इंडियामध्ये 90% जे मेडिसिन्स असतात ना ते जेनरिकच असतात. इंडिया इज वन ऑफ द बिगेस्ट मॅन्युफॅक्चर अँड एक्सपोर्टर ऑफ जेनरिक मेडिसिन्स टू दी वर्ल्ड. तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये जर का घ्याल तर रेमडेसिवीर, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, ॲझिथ्रोमायसिन, पॅरासिटामॉल हे काय ब्रँडचे नावं नाही आहेत, बरोबर ना. हे जेनरिक नाव आहेत, हे मॉलिक्युल नाव. जे डॉक्टर नाही तर फार्मासिस्टला लास्टला पेपर येतो की जर कोणाला फिवर आलं तर काय लिहिणार आपण, ते लिहितात पॅरासिटामॉल. काही लोक नंतर जाऊन काय कारणामुळे कुठल्या ब्रँडचं पर्टिक्युलर नाव लिहितात. ती चांगली गोष्ट नाही. आज FDA रूल प्रमाणे पण जेनरिक नाव लिहिलं पाहिजे. ते कस्टमरचं राईट आहे कुठल्या जेनरिकचं त्यांनी ब्रँड घ्यायचं. ओके, तर काय होतं या प्रमोशनलमुळे मार्केटिंगमध्ये जर का तुम्ही पुण्याला गेलात तर पॅरासिटामॉलचा एक ब्रँड तुम्हाला मिळेल, नाशिकमध्ये गेलात तर त्याच पॅरासिटामॉलचं बोलणार की जे पुण्यामध्ये ब्रँडेड आहे ते इथे जेनरिक आहे आणि नाशिकमध्ये जे ब्रँडेड आहे ते पुण्यात जेनरिक आहे. तिथे कुठली कंपनी पहिली पोहोचली, समजलं. त्याच्यामुळे ते पैसे तुमच्या खिशात घेतात. ते मार्केटिंगचे मोठे मोठे टीव्हीला ऍड लावतात, ऍक्ट्रेस आणतात टीव्हीवरती ऍड करण्याकरता. ते पैसे कुठे येणार, ते आपल्याकडे जातात. तर जेनरिक आधार काय करतं, हे सगळे कट डाऊन करतो. त्याच मॅन्युफॅक्चरिंग कडनं प्रोडक्ट घेतात. आपल्या पण 10 रुपयात पडतात जे सिप्लाला, सनफार्माला, ग्लासोला, MNC कंपनीजला पडतं. पण आपण मिडलमॅनची चेन कट करून डायरेक्ट लोकांना बेनिफिट याचा देतो. तर जेनरिकमध्ये जर का तुम्ही एक ट्रस्टफुल म्हणजे जेनरिक आधार, जेनरिक म्हणजे जेनरिक घेण्याकरता जेनरिक ना, जेनरिक आधारच्या एक नावच ट्रस्ट झाले आज. त्याच्या अंडर तुम्ही जे पण प्रोडक्ट घ्याल ते तुम्हाला हाय क्वालिटीज मिळणार आहे. तर ते एक आपण हजारो प्रोडक्ट अंडर वन रूफ आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक क्रांती आहे. म्हणजे आपण बघाल की टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये 2 वर्षापूर्वी 1 GB मोबाईलचा डेटा जो होता आपला तो आपण 300-400 ला घ्यायचो. एक कंपनी आली, त्यांनी अख्खा मार्केट पेनिट्रेट करून अख्खा इंडस्ट्री बदलून टाकली. आता आपण महिन्याला अनलिमिटेड वापरत 200 रुपये, 150 रुपये. तर मला वाटतं
वाटते फार्मा इंडस्ट्रीमध्ये एक क्रांती, एक रिव्होल्युशन आहे जे चंडीगडच्या माध्यमातून आपण घडवून आणले आणि हा चेंज अख्ख्या देशामध्ये बघायला मिळतो आज. थँक्यू सर. हॅलो सर, आय एम जय पाटील. मी आता ICT मध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये MTech करतोय. सो माय क्वेश्चन इज की तुम्ही तुमच्या फ्रँचायझेसचं खूप मोठं नेटवर्क आज इंडियामध्ये तयार केलं आहे. बट फ्रँचायझिंग हा एक खूप ट्रिकी पार्ट आहे. फ्रँचायझिंगमध्ये तुमचे सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत तुम्हाला त्यांना विन विन सिच्युएशनमध्ये ट्रान्सफॉर्म करून त्यांच्याकडे तुम्हाला फ्रँचायझीस घ्याव्या लागतात. तर तुमच्या फर्स्ट 1 इयरमध्ये फ्रँचायझिंगमध्ये तुम्हाला काय काय इश्यूज आले आणि तुम्ही त्यांना कसं कसं रिझॉल्व्ह केलं हे तुमच्याकडून जाणून घेण्याची मला इच्छा आहे. जरूर. म्हणजे फ्रँचायझीचा आपण जेव्हा विषय म्हणतो तर खूप जास्ती मी म्हणेन की इट इज नॉट व्हेरी इझी की तुमच्या ब्रँड कितीतरी लोकांनी त्यांनी तुमच्या ब्रँडवरती ट्रस्ट करून तुमची फ्रँचायझी घेऊ, कन्झ्युमर तिथे येऊ. ब्रँड म्हणजे काय, तुमच्या नावाने थर्ड पर्सन बेनिफिट घेतोय. आज चंडीगडच्या नावाने 1500हून अधिक लोक बेनिफिट घेतात त्यांच्या एरियामध्ये त्या गोष्टींचा. पण सुरुवातीच्या वेळेस जेव्हा ब्रँड नव्हतं तेव्हा काही नव्हतं, तेव्हा एक फक्त आपलं विजन असतं. म्हणजे जे 10 फ्रँचाईज सुरुवातीला झाले ना ते का झाले माहिती आहे, जेव्हा माझं फर्स्ट फ्रँचाईज मी चालू केलेलं त्याच्यावरती कन्झ्युमरचा डिमांड खूप जास्ती प्रमाणात यायला लागला की आम्हाला जंदिका आधारमधूनच प्रोडक्ट घ्यायचे कारण की आम्हाला स्वस्त दरात मिळतात. ती गोष्ट मेडिकल टू मेडिकल होत गेली, त्यांच्यामध्ये कन्व्हिन्सिंग होत गेलं. ते माझे फर्स्ट 10 फ्रँचाईज झाले, त्याच्यानंतर ब्रँडिंग झालं, अख्ख्या इंडियामध्ये व्हायरल गोष्टी झाल्या. आणि आज तर म्हणजे असं झालेलं आहे की फ्रँचायझी करता लोक हजारोच्या संख्येने ॲप्लिकेशन देतात, पण आम्हाला तर त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट करायला लागतं कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची. कारण की फ्रँचायझी असं आहे कारण की ते आपला चेहरा असतात तिथे. तर आता आपण अजून आता 1500-1600 अधिक फ्रँचायझीज आपण येणाऱ्या 1 वर्षामध्ये 3 ते 4 हजार फ्रँचायझी आपल्या असतील. पण हे फ्रँचायझी आपण काय एवढे वाढवते, कारण की आता तुम्ही जर का बघाल दुसऱ्या कुठल्या पण छोट्या मोठ्या कंपन्यांच्या फ्रँचायझी असतात 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपयांना. आपल्या पण जर का ठेवायचे असेल तर फ्रँचायझी फीमध्ये जर का पैसे कमवायचे असेल तर मी पण ते 15 लाख 20 लाख फ्रँचायझी फी ठेवू शकतो. पण आज चंडीगड एवढं सस्टेनेबल हायली एक्सपेंडेबल का होतं आहे, कारण की आपण फ्रँचायझी फी जी आहे ना ती एकदम कमी ठेवली, फक्त 1 लाख रुपये ठेवली आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यांना खूप सारे बेनिफिट पण देतो आहे. सॉफ्टवेअर झालं, त्यांना डिजिटल वर्ल्डमध्ये ब्रँडिंग झालं, आपला डिस्प्ले बोर्ड झाला. तर आय ऑलवेज बिलीव्ह ते सस्टेनेबल झालं पाहिजे फॉर दी लॉंग टर्म. आपण जिथे प्रॉडक्ट डेव्हलपला देतो तर तिकडनं ते लोकांपर्यंत अफोर्डेबल रेटमध्ये पोहोचले पाहिजे. तर त्या हिशोबाने मासेसला त्याचं बेनिफिट आज म्हणजे जिथे जर का तुम्ही बिहारच्या छोट्याशा गावामध्ये जिथे आज गुगल पण नाही पोहोचलं आहे, गुगलमध्ये पण कुशेश्वर आसन नाही आहे, तिथे एक जंटिक आधार आहे, तिकडच्या डॉक्टरने आपली फ्रँचायझी घेतली. तर आय बिलीव्ह फ्रँचायझी मॉडेल इज व्हेरी बेस्ट. पण तुम्ही ते तुमचं मी म्हणेन ते चार्ट नाही तर तुमचं प्रेझेंटेशन जे आहे वर्किंग आहे ते खूप तुमचं नीट असलं पाहिजे. सो इफ दॅट इज ग्रेट द फ्रँचायझी मॉडेल कॅन गो टू द नेक्स्ट स्टेप ऑफकोर्स. थँक्यू सो मच. आय हॅव अनदर क्वेश्चन की आता जी इंडियाची फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, आपल्याकडे फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग खूप जोरात चाललेलं आहे. बट त्यासोबतच जे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत APIs ते आपण चायनामधून इम्पोर्ट करूनच करंटली आपलं चालू. तर त्यामध्ये येणाऱ्या 10 वर्षामध्ये इंडियन गव्हर्नमेंट काय स्कीम्स आणतंय API मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि जेनेरिक आधारचा यावरती काय व्ह्यू आहे? पहिली गोष्ट म्हणजे खूप चांगला पॉईंट आहे. आता API जो विषय असतो खूप कमी लोकांना माहिती आहे. API जो विषय असतो, मेडिसिन जे बनतात ते मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जे फार्मा जे असतात त्याच्या क्वालिटीपेक्षा APIची क्वालिटी खूप इम्पॉर्टंट असते. APIच्या क्वालिटीवरती मेडिसिनची क्वालिटी डिसाईड केली जाते. तर आता आजच्या तारखेत पण 70% API जे आहेत ते आपण चायनातनं इम्पोर्ट करतो. म्हणजे आपण जर का कोरोनाच्या काळात बघितलं असेल खूप मेडिसिन्स अवेलेबल नव्हते, ॲक्सेसेबल नव्हते, कारण की आपण चायनावरती डिपेंडेंट आहे त्या गोष्टी करता. तर येणाऱ्या काळामध्ये मध्यंतरीच मी एका खूप मोठ्या फार्मास्युटिकलच्या एक्झिबिशनला दिल्लीमध्ये होतो, त्यामुळे चीफ गेस्ट होतो. तिथे तोच अख्खा मतलब जे काही 500 मॅन्युफॅक्चर त्यांच्यासमोर मी हेच गोष्ट मांडली की इंडियामध्ये API मॅन्युफॅक्चर, फार्मा मॅन्युफॅक्चरिंग तर सगळे टाकतात, पण आता आपण API मॅन्युफॅक्चरिंगवर फोकस केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता माझ्याच ओळखीमध्ये कमीत कमी 5 ते 6 API मॅन्युफॅक्चरिंग आपण इंडियामध्ये आणतो आउट ऑफ इंडिया. तर त्याच्यानंतर गव्हर्नमेंट API पार्स खूप मोठे मोठे डिझाईन करतात. तर हा पण मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मेडिसिनचा रेट कमी करायला आणि त्या इंडियाला आत्मनिर्भर बनवण्याकरता एक खूप मोठा विषय असेल. तर या डेफिनेटली इट्स अ ग्रेट पॉईंट. थँक्यू सो मच. नमस्कार सर, माझं नाव आकाश माळी. मी पण 2020 मध्ये माझा फॉर्म चालू केलेलं फॉर्म चालू केलं मी पण 2020 मध्ये. जेव्हा कोरोना खूप होतं भयंकर, तेव्हा सर्व लोक घरामध्ये बसले होते, तेव्हा मी संधी बघितली की इंडस्ट्री एरियामध्ये सेफ्टी इक्विपमेंट खूप प्रमाणात लागत आहे. तर त्यावेळेस मी सेफ्टी इक्विपमेंट प्रोव्हाइड करायचा फॉर्म चालू केला. आता म्हणजे सुरुवातीला आम्ही पहिल्या कॅलेंडर इयरमध्ये फक्त आम्ही 4 ते 5 लाख फक्त आम्ही टर्नओव्हर केलेला होता.
तर यावर्षी आम्ही आता 50 ते 60 लाखपर्यंत आम्ही जातोय आता. तर फक्त प्रॉब्लेम मला एकच येतोय की माझं मॅनेजमेंट म्हणजे मनी मॅनेजमेंट मला थोडं शिकलं पाहिजे, मला थोडंफार सांगण्यात यावं. आणि प्लस म्हणजे म्हणता येईल की मला पैशांची कसं असतं की मला पैशांची गरज पडते, पण कधी पैसे माझ्याकडे असतात पण मला मॅनेजमेंट जमत नाही. ते फक्त त्याच्यावर मला थोडं सांगायला की मॅनेजमेंट कसं करता येईल मला. तुमच्या पैशांबद्दल मी मॅनेजमेंट कशी सांगू म्हणजे मॅनेजमेंट कसं करता येईल मला, म्हणजे असं पैसे मॅनेजमेंट कसे करता येईल. मॅनेजमेंट आता तुमचा बिझनेस जो पण आहे तर तुम्ही कॅशवरती करता क्रेडिटवरती करता पहिले? दोन्ही पण, कॅश आणि क्रेडिट दोन्ही पण. आता क्रेडिटवरती कराल तर किती दिवसांवर तुमचे पैसे येतात? म्हणजे मतलब जर का तुम्ही क्रेडिटवर करत असाल तर तुम्हाला काहीतरी इनोव्हेशन करायची गरज आहे. ओके. कारण की मला असं वाटतं क्रेडिट आपल्याला काय द्यायला लागते, कारण की आपल्याला माल विकायचा असतो, लोकांना घेण्यापेक्षा आपल्याला विकायचा जास्ती असतो, बरोबर. तर मला असं वाटतं की तुम्ही थोडेसे इनोव्हेशन्स करा की ज्याच्याने तुम्हाला क्रेडिट नाही द्यायला लागणार, लोकांना त्याची गरज जास्ती लागेल. जेव्हा तुम्ही क्रेडिटची गोष्ट बंद कराल ना तुमच्या बिझनेसमध्ये, तरच तुम्ही तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊ शकता. असं काहीतरी मॉडेल तयार करा ज्याच्याने त्यांना तुमचं प्रोडक्ट नेहमीच त्यांच्या स्टोअरवरती नाही, त्यांच्या जे काय गोष्टी असतील त्याच्यावरती ठेवण्याकरता त्यांना गरज असेल. सो असं कधी मला वाटतं तुमची काही पण इंडस्ट्री असेल, मी तुम्हाला या विषयावरती बोलणार. पण मॅनेजमेंट असं नाही की फक्त माझ्याकडे पैसे येत राहावं असं नाही, त्या पैशांना आपलं यूज करता पण आलं पाहिजे. आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला नाही ना, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती झालं तर डिफरंट माध्यमातून झालं. कारण की इनोव्हेशन इज अ नेसेसरी. तुम्ही असं बोला की आज मी 50 लाखाचा टर्नओव्हर करतोय, तुम्हाला 50 करोडपर्यंत कसं न्यायचं तर हा बिझनेस नक्की जाणार नाहीये. आपलं इनोव्हेशन करायला लागतील त्याच्यात. तर त्या गोष्टींवरती मला वाटते काम करा, तरच मग मनी मॅनेजमेंट तुमची अजून चांगली आणि स्ट्रॉंग होईल.